नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. इयत्ता 10वी भूगोल पाठ क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली च्या चौथ्या भागात आज आपण अभ्यासणार आहोत भारत व ब्राझीलची जलप्रणाली. सुरुवात करूया ब्राझीलच्या जलप्रणालीने. आपल्या भूगोल पाठ्यपुस्तकातील आकृती क्रमांक 3.4 मध्ये ब्राझीलच्या नद्या हा नकाशा दिलेला आहे. या नकाशात ब्राझीलमधून वाहणाऱ्या नद्या व त्यांच्या उपनद्यांचे प्रवाह दिसत आहेत. ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करता असे लक्षात येते की या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरी आहे. ती 3 प्रमुख नद्यांची खोरी पुढील प्रमाणे. सर्वात मोठे नदीचे खोरे आहे ॲमेझॉन नदीचे खोरे. नंबर 2 पॅराग्वे नदी आणि पॅराना नदीचे खोरे. नंबर 3 साओ फ्रान्सिस्को नदी आणि किनारपट्टीवरील इतर नद्या. या 3 प्रमुख नद्यांची खोरी ब्राझीलच्या जलप्रणालीमध्ये मांडली जातात. ब्राझीलची जलप्रणाली ॲमेझॉनचे खोरे, पॅराग्वे पॅराना जलप्रणाली, साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या ह्या 3 प्रमुख नद्यांचा समावेश ब्राझीलच्या जलप्रणालीमध्ये होतो. सर्वप्रथम आपण ॲमेझॉनचे खोरे पाहूया. ॲमेझॉन नदीचे खोरे जगातील सर्वात मोठे नदीचे खोरे मानले जाते आणि ह्या खोऱ्यातील सर्वात महत्त्वाची नदी आहे ॲमेझॉन नदी, जी जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी दुसऱ्या क्रमांकावरची मोठी नदी मानली जाते. या नदीचा उगम ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर नेवादो मिस्मी ह्या डोंगर माथ्यावरून होतो. ही नदी तिच्या उगमाकडून प्रचंड वेगाने वाहते. ही नदी विषुववृत्तीय वर्षावनातून वाहत असल्या कारणाने ह्या नदीला वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो, कारण ह्या ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो आणि प्रचंड वेगाने ही नदी तिच्या उगमाकडून मुखाकडे वाहत जाते. ह्या नदीची लांबी आहे सुमारे 6,400 किलोमीटर. एकूण पाणलोट क्षेत्र 70,50,000 चौरस किलोमीटर इतके आहे. पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद इतकं आहे. आणि ह्यावरून आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल की ॲमेझॉन नदी किती प्रचंड वेगाने वाहते. तिच्या उगमापासून तिने वाहून आणलेल्या गाळाचं संचयन तिच्या किनारपट्टीवर होऊ शकत नाही, कारण तिच्या प्रचंड वेगामुळे तिचे संचयन न होता ती सरळ तो गाळ वाहून ती मुखाकडे नेते. मात्र त्याकडे तिचे संचयन होत नाही आणि म्हणून ॲमेझॉनच्या मुखाशी वितरिका तयार होत नाही, त्रिभुज प्रदेश तयार होत नाही. मात्र ॲमेझॉन नदीच्या मुखाशी अनेक बेटे तयार झाली आहेत. त्यापैकी माराचो नावाचे बेट उत्तर अटलांटिक किनाऱ्यावर म्हणजे ॲमेझॉनच्या मुखाजवळ तयार झालेले दिसून येते. ॲमेझॉन नदीचे पात्र खूप विस्तीर्ण आहे. नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किलोमीटर आहे. म्हणजे 150 किलोमीटर हे अंतर जर आपण आपल्या गावापासून एखाद्या ठिकाण जर 150 किलोमीटरचं विचारात घेतले तर ह्या रुंदीचा आपणास नक्कीच अंदाज येणार आहे. एवढी प्रचंड रुंदी आहे आणि ह्या नदीच्या पात्राचा वापर जलवाहतुकीसाठी केला जातो. ह्या नदीच्या पात्राची रुंदी जर पाहिली तर तिला आपण नदी न म्हणता समुद्र नदी असे नक्कीच म्हणता येईल. ॲमेझॉन नदी ही विषुववृत्तीय वर्षावनातून वाहते आणि त्यामुळे तिच्या नदीचं पात्र जे आहे ते दुर्गम आहे. विषुववृत्तीय वर्षावनातून वाहत असल्या कारणाने ह्या ठिकाणी कोणतेही वाहतुकीचे मार्ग तयार करणे अवघड आहे आणि म्हणून जलवाहतुकीचा एक स्वस्त पर्याय ह्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, तो म्हणजे ॲमेझॉन नदीचे पात्र. ह्या ॲमेझॉन नदीच्या प्रचंड पात्रातून मोठ्या प्रमाणात जलवाहतूक केली जाते. म्हणजे जलवाहतुकीसाठी ॲमेझॉन नदीचे पात्र योग्य आहे. मित्रांनो, आपण ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची थोडक्यात माहिती आपण घेतलेली आहे. चला तर मग सांगा पाहू पुढील प्रश्नांची उत्तरे. ॲमेझॉन नदीचा उगम कुठे होतो? नंबर 2
ॲमेझॉनच्या पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण किती आहे? नंबर 3. ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी किती आहे? मित्रांनो, प्रश्नांची उत्तरं आपणास नक्कीच सापडतील. चला तर मग आपण दुसऱ्या जलप्रणालीचा अभ्यास करूया. पुढची जलप्रणाली आहे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. ब्राझीलमधील दुसरे जलप्रणाली पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि ही जलप्रणाली आहे ब्राझीलच्या नैऋत्य दिशेस. ह्या जलप्रणालीमध्ये पॅराग्वे नदी, पॅराना नदी आणि उरुग्वे नदी ह्या 3 नद्यांचा समावेश होतो. ह्या तिन्ही नद्यांना पाण्याचा पुरवठा हा ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिणेकडून होतो. पॅराग्वे नदी आणि पॅराना नदी ह्या दोन्ही नद्या दक्षिणेकडील प्लांटा नदीला म्हणजे अर्जेंटिना देशातील प्लांटा नदीला मिळतात आणि नंतर ही प्लांटा नदी दक्षिण अटलांटिक महासागराला मिळते. तर सांगा पाहू पुढील प्रश्नांची उत्तरे. पॅराग्वे व पॅराना या 2 नद्या ब्राझीलच्या कोणत्या दिशेस आढळतात? पॅराग्वे व पॅराना ह्या 2 नद्या कोणत्या नदीला मिळतात? नंबर 3. ह्या नद्यांना पाण्याचा पुरवठा कोठून होतो? ब्राझीलची तिसरी जलप्रणाली आहे साओ फ्रान्सिस्को नदी. साओ फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी आहे. ह्या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. म्हणजेच याआधी आपण नद्यांची खोरी पाहिली. ॲमेझॉन नदीचे खोरे. ॲमेझॉन नदीचा उगम ब्राझीलच्या बाहेरील म्हणजे पेरू देशातून होतो. तसेच पॅराग्वा आणि पॅराना ही जलप्रणाली पाहिली. ह्या नदीचा उगम जरी ब्राझीलच्या उच्चभूमीतून होत असला तरी मात्र ती अर्जेंटिना देशातून वाहत जाते. म्हणजे पूर्णपणे ह्या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांचं पाणलोट क्षेत्र हे ब्राझीलच्या हद्दीमध्ये नाही, मात्र साओ फ्रान्सिस्को नदी ह्या नदीचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. ह्या भागात सुमारे 1000 किलोमीटर पर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते आणि त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते. साओ फ्रान्सिस्को नदी मुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे आणि ह्या 250 किलोमीटर लांबीच्या भागातून जलवाहतूक केली जाते. ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी मानली जाते. सांगा पाहू पुढील प्रश्नांची उत्तरे. साओ फ्रान्सिस्को नदीचे पाणलोट क्षेत्र कुठे आहे? नंबर 2. साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरास मिळते? 3. साओ फ्रान्सिस्को नदी मुखाजवळील किती किलोमीटर लांबीचा भाग जलवाहतुकीस योग्य आहे? ब्राझीलच्या किनारपट्टीवरील नद्या. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनारी प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे ह्या नद्याही महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी परानिबा नदी, इटापेकुरू नदी या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागरास मिळतात. परागू-आकू नदी ही नदी दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. आता त्यापैकी परागू-आकू नदी ही दक्षिण अटलांटिक महासागरास मिळणारी नदी आहे आणि ह्या नदीला पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो आणि ही नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते. म्हणजेच आपण ह्या ठिकाणी किनारपट्टीवरच्या नद्या पाहिल्या. इटापेकुरू नदी आणि परानिबा नदी ही नदी उत्तर अटलांटिक महासागराला मिळते. तसेच ह्या दोन्ही नद्यांची लांबी कमी आहे. परागू-आकू नदी
हिचा उगम ब्राझील उच्चभूमीतून होतो आणि ही दक्षिण अटलांटिक महासागराला मिळते. त्याचबरोबर साओ फ्रान्सिस्को नदी ह्या तिन्ही नद्यांचा समावेश ब्राझीलच्या किनारपट्टीवरच्या नद्यांमध्ये होतो. मित्रांनो, आपण किनारपट्टीवरील नद्यांची माहिती घेतलेली आहे. तर सांगा पाहू पुढील प्रश्नांची उत्तरे. ब्राझीलच्या किनारी प्रदेशातील उत्तरवाहिनी नद्या कोणत्या आहेत? दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणारी नदी कोणती? मित्रांनो, आपण ब्राझीलच्या जलप्रणालीचा अभ्यास केलेला आहे. आता आपण भारत जलप्रणालीचा अभ्यास करणार आहोत. नद्यांच्या उगमानुसार भारत जलप्रणालीचे दोन भाग पडतात. हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या. नकाशात भारत जलप्रणाली नकाशामध्ये भारतातील नद्या दाखवण्यात आलेल्या आहेत. ह्याचे दोन भाग दाखवलेले आहेत. हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या. त्यापैकी हिमालयातील नद्याची माहिती आपण घेऊया. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात आणि त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो आणि पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या नद्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. हिमालयातील नद्यांचे दोन भाग पडतात. सिंधू व तिच्या उपनद्या, गंगा व तिच्या उपनद्या. सिंधू व तिच्या उपनद्यांमध्ये मुख्य नदी आहे सिंधू. उपनद्या आहेत सतलज, झेलम, चिनाब, रावी, बियास. गंगा व तिच्या उपनद्या. मुख्य नदी आहे गंगा नदी. उपनद्या यमुना, रामगंगा, घागरा, गंडक, कोसी, ब्रह्मपुत्रा. चंबळ, केन, बेटवा आणि शोण. चंबळ, केन, बेटवा आणि शोण ह्या द्वीपकल्पावरून उगम पावणाऱ्या नद्या उत्तरवाहिनी नद्या आहेत आणि ह्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. त्यापैकी प्रथम आपण पाहूया सिंधू व तिच्या उपनद्या. सिंधू मानसरोवरातून उगम पावते. तिचा अगदी थोडासाच प्रवाह आपल्या भारतातील आहे. सिंधू भारतातून वाहत जाऊन पाकिस्तानातून वाहत जाते आणि अरबी समुद्रास मिळते. तिच्या उपनद्या आहेत झेलम, चिनाब, रावी, बियास. सतलज ही तिची मोठी उपनदी मानसरोवरातून उगम पावते. सतलज आणि तिच्या उपनद्या यांनी तिच्या गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार केले आहे. सिंधू नदी पुढे वाहत जाऊन पाकिस्तानातून अरबी समुद्रास मिळते. पुढची नदी आहे गंगा नदी, भारतातील सर्वात मोठी नदी. या गंगा नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेची प्रमुख उपनदी आहे यमुना आणि यमुना नदीचा उगम यमुनोत्री या हिमनदीतून होतो. गंगा नदी आणि तिच्या उपनद्या. गंगेच्या उपनद्या आहेत शारदा, घागरा, गंडकी, कोसी. त्यानंतर द्वीपकल्पावरून मिळणाऱ्या तिच्या उपनद्या आहेत चंबळ, बेटवा, केन आणि शोण. ह्या नद्या गंगा नदीला मिळतात आणि त्यानंतर ही गंगा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गंगेची एक प्रमुख उपनदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम मानसरोवरातून होतो. ही पूर्वेस वाहत जाते. तिचा प्रवाह सांगपो नावाने ओळखला जातो आणि ज्या वेळेला ती भारतामध्ये प्रवेश करते दिहांग नावाने ओळखली जाते आणि नंतर ती ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. बंगालच्या उपसागरामध्ये बांगलादेशामध्ये ती गंगा नदीच मिळते आणि त्याचबरोबर ह्या गंगा नदीच्या उपनद्या चंबळ, बेटवा, केन आणि शोण ह्या गंगेला मिळतात. त्यामुळे गंगा नदीच्या पाण्याचा विसर्ग वाढतो. त्याचबरोबर ब्रह्मपुत्रा आणि गंगा ह्या दोन्ही नद्यातील पाण्याचा विसर्ग एकत्र येतो आणि ह्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. गंगा नदी आणि ॲमेझॉन नदी ह्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी ह्या नद्यांची एकूण पाणलोट क्षेत्रांची माहिती आपल्याला दिलेली आहे.
गंगा नदीचं पाणलोट क्षेत्र आहे 10,16,124 किलोमीटर. ॲमेझॉन नदीचं पाणलोट क्षेत्र आहे 70,50,000 चौरस किलोमीटर. गंगा नदीची एकूण लांबी आहे 2,525 किलोमीटर, तर ॲमेझॉन नदीची लांबी 6,400 किलोमीटर. गंगा नदीतून वाहणारा विसर्ग 16,648 घनमीटर प्रति सेकंद, तर ॲमेझॉन नदी 2,09,000 घनमीटर प्रति सेकंद इतका नदीतून वाहणारा विसर्ग आहे. म्हणजेच दोन्ही नद्यांचा जर तुलनात्मक विचार केला तर ॲमेझॉन नदीचे पात्र किंवा ॲमेझॉन नदीची लांबी तुलनेने गंगा नदीपेक्षा जास्त आहे. या ठिकाणी गंगा नदीच्या पात्राचे दृश्य ह्या ठिकाणी दिसत आहे. तर ह्या ठिकाणी ॲमेझॉन नदीचं पात्र दिसत आहे. दोन्ही नदीच्या पात्राची जर तुलना आपण केली तर गंगा नदीच्या किनाऱ्यावर लोकवस्ती जास्त असलेली दिसून येते. त्याचबरोबर ॲमेझॉन नदीचं पात्र हे विषुववृत्तीय वर्षावनामध्ये आहे. आजूबाजूला घनदाट झाडी आहे. म्हणजेच ॲमेझॉन नदीचं पात्र तुलनेने गंगा नदीपेक्षा कमी प्रदूषित आहे किंवा ह्या ठिकाणी प्रदूषण विरहित असं म्हणता येणार आहे. तर गंगा नदीचं पात्र या ठिकाणी लोकवस्ती जास्त असल्या कारणाने प्रदूषित झालेलं आहे. हे दृश्य एक पहा. औद्योगिक क्षेत्रातून बाहेर टाकले जाणारे पाणी गंगा नदीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे गंगा नदीचं पाणी प्रदूषित होत आहे. मोठ्या प्रमाणात वस्ती दिसत आहे आणि ह्या सर्व कारणामुळे गंगा नदीचे पात्र प्रदूषित होत आहे. ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. ह्याचं कारण आहे ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. या भागात उद्योगाचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात प्रदूषण होते. गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण व उद्योगाचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. परिणामी ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या प्रदेशात जास्त प्रदूषण होते व त्याचा परिणाम ह्या प्रदेशातील लोकजीवनावर होतो. मित्रांनो, ॲमेझॉन नदी आणि गंगा नदी ह्यांचा जर आपण तुलनात्मक विचार केला तर भारतातील गंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न खूप बिकट आहे आणि त्यासाठी काही शासनाला उपाययोजना सुद्धा कराव्या लागणार आहेत. तर सांगा पाहू पुढील प्रश्नांची उत्तरे. हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या? नंबर 2. गंगा नदीचा उगम कोठे होतो? गंगा नदीला मिळणाऱ्या द्वीपकल्पीय नद्या कोणत्या? मित्रांनो, ह्या प्रश्नांची उत्तरे आपणास नक्कीच मिळणार आहेत. तर चला आपण द्वीपकल्पीय नद्यांकडे. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो आणि ह्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. या ठिकाणी पश्चिम घाट दिसत आहे आणि ह्या घाटावरनं उगम पावणाऱ्या नद्या दिसत आहेत. बहुतांश ह्या नद्याचा पाण्याचा विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. ज्यावेळेला भरपूर पाऊस पडतो त्यावेळेला ह्या नद्या दुथडी भरून वाहतात. मात्र इतर हंगामामध्ये ह्या नद्यांना पाणी कमी असतं. म्हणजेच ह्या नद्यांना वारंवार पूर येत नाही. द्वीपकल्पीय नद्यांचे 2 भाग पडतात, पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्या. त्यापैकी पश्चिम वाहिनी नद्यांचा आपण अभ्यास करूया. उत्तर गुजरातमधील खंबातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, मही व साबरमती ह्या नद्यांचा समावेश होतो. नकाशात ह्या नद्या आपणास दिसत आहे. लुनी नदी, साबरमती, मही, नर्मदा आणि तापी ह्या नद्या खंबातच्या आखातास मिळतात, तर लुनी नदी कच्छच्या आखातास
मिळते. तापी व नर्मदा ह्या नद्या खचदरीतून वाहतात. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेस वाहते, तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती नदी उत्तर दक्षिण दिशेने वाहते. अरवली पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांदरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते, पण प्रवेग मात्र जास्त असतो. कारण आपणास माहिती आहे, पश्चिम घाट आणि अरबी समुद्र ह्याच्यामधील अंतर खूप कमी आहे आणि म्हणून नद्यांची लांबी सुद्धा कमी आहे. मात्र ह्या नद्या डोंगरावरून वाहत आल्या कारणाने घाटावरून वाहतात, त्यामुळे त्याचा वेग सुद्धा जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरात मधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारण सारखे आहेत. आता ह्यामध्ये आपण काही नद्यांची माहिती आपण घेऊया. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या म्हणजे ह्या घाटातून वाहणाऱ्या काही नद्या आहेत. ह्याच्यामध्ये आहे सावित्री, वशिष्ठी, त्यानंतर कर्नाटकातून वाहणारी शरावती नदी, केरळमधून वाहणारी पेरियार नदी, शरावती नदीवरील जोगचा धबधबा, त्याला गिरसप्पा धबधबा असंही म्हटलं जातं. आपल्या आशिया खंडातील सर्वात उंचीचा धबधबा हा मानला जातो. पेरियार नदी ही केरळमधील महत्वाची नदी आहे. पेरियार ह्याचा अर्थ मोठी नदी आणि ही नदी केरळची जीवनवाहिनी नदी मानली जाते. अनेक मोठ्या शहरांना ह्या नदीच्या पाण्याचा पुरवठा होतो. तसेच विविध उद्योगधंदे, त्याचबरोबर जलविद्युत केंद्र ह्या नदीवर उभारण्यात आलेली आहेत. मित्रांनो, आपण पश्चिम वाहिनी नद्यांची माहिती आपण घेतलेली आहे. तर सांगा पाहू, पुढील प्रश्नांची उत्तरे. खंबाच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या? साबरमती नदी कोणत्या दिशेने वाहते? खचदरीतून वाहणाऱ्या नद्या कोणत्या? या प्रश्नांची उत्तरे नक्कीच शोधा. तर चला आपण पूर्ववाहिनी नद्यांचा अभ्यास करूया. नकाशात पूर्ववाहिनी नद्या दिसत आहेत. पूर्ववाहिनी नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. गंगा नदीशिवाय महानदी, गोदावरी नदी, कृष्णा, कावेरी ह्या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा, कावेरी ह्या तिन्ही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरून होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकावरची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरी नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा ह्या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. तिसरी नदी आहे कावेरी नदी. ही नदी कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यातून वाहते. ह्या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला गेला आहे. आकृत्यांमध्ये ह्या नद्यांचे प्रवाह दिसत आहे. महानदी, गोदावरी नदी, कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्या कावेरी नदी. चला तर मित्रांनो, सांगा पाहू पुढील प्रश्नांची उत्तरे. पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरून उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या कोणत्या? 2. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकावरची नदी कोणती? 3. कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या? सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बरं का. कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते? मित्रांनो, आपल्या भारतातील आपण पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनी नद्या, हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या, द्वीपकल्पावरच्या नद्या ह्या सर्व नद्यांची माहिती आपण घेतलेली आहे. मात्र भारतामधील ह्या नद्या जास्त लोकवस्ती असलेल्या प्रदेशातून वाहतात आणि त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणाची समस्या खूप निर्माण झालेली आहे. ह्या छायाचित्रावरून नक्कीच आपल्या लक्षात आलं असेल.
नद्यांचं प्रदूषण. ह्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. कारखान्यातून सांडपाणी पाण्यामध्ये सोडलं जात आहे आणि त्यामुळे हे नद्यांचं पिण्याचं पाणी, ज्या नद्यांना आपण जलवाहिनी, आपली जीवनवाहिनी असं म्हणतो, त्या नद्या आता प्रदूषित होत चाललेल्या आहेत. मात्र हे प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न आपणास करायलाच हवे. शासनाने त्यासाठी काही प्रयत्नही केलेले आहेत, ते पाहूया. भारतामध्ये नद्याचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत. भारतामध्ये नद्यांचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत. 1. विनाप्रक्रिया सांडपाणी विसर्गावर बंदी घालणं. 2. कारखान्यातील दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे. 3. नदी किनारी पर्यटकांकडून नद्यांचं प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना फलक लावणे. 4. नद्यांच्या पात्रातील वेळोवेळी घाण व कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे. भारतामध्ये नद्यांचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना शासनाकडून केल्या जात आहे. मात्र आपण सुद्धा नागरिक म्हणून नद्यांचं प्रदूषण कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. माहित आहे का तुम्हाला? चोल राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचनापल्ली म्हणजे तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते. आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा वापरात आहे. त्याचे छायाचित्र दिसत आहे. मित्रांनो, आपण भारत आणि ब्राझील ह्या जलप्रणालीचा अभ्यास आपण केलेला आहे. पाठ 3 आपला पूर्ण झालेला आहे. त्यावर आधारित स्वाध्यायाचे प्रश्न आपणास दिलेले आहे, ते आपल्या वहीमध्ये नक्कीच लिहायचे आहे. मित्रांनो, प्रकरण 3 संपलेला आहे. चौथ्या पाठाचा अभ्यास म्हणजे हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.